गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सुप्रभात. मी होलगुंडे पीडी, दिंडोसी वसाहत, मनपा मराठी शाळा क्रमांक 1. ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमांतर्गत आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मराठी आणि आज आपण कविवर्य मंगेश पाडगावकर यांची आता उजाडेल ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 2 वेळेला आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी कविता लिहिली त्या कवींना आमंत्रित केलं होतं, पण आपले हे पाडगावकर 10 मार्च 1929 ला त्यांचा जन्म झाला आणि 30 डिसेंबर 2015 ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि म्हणून आपल्याला त्यांना आज बोलवता येणार नाही. पण त्यांची कविता आणि त्यांना थोडं समजून घेणार आहोत. पहा, या कवितेमध्ये काय म्हटले, आता उजाडेल म्हणजेच काय, सूर्योदय होण्यापूर्वीची स्थिती, त्याचं वर्णन कवीने केलंय. सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले. पहा, सूर्य उजाडल्यानंतर काय काय होईल बघा, भविष्यकाळ काय घडेल, म्हणजे सूर्योदयापूर्वी त्यांनी कविता लिहिलेली आहे आणि ती आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, कौन सा किताब? मराठीचं पुस्तक बाळा, मराठीची 14वी कविता. हे पहा, आता हे 2 चित्र दिसतात बघा तुम्हाला. हे सूर्योदय होण्यापूर्वीच आहे की सूर्योदय झाल्यानंतरच आहे? सूर्योदय झाल्यानंतरच आहे. एकदम बरोबर. तुमच्या डाव्या हाताकडे, हो, एकदम डाव्या हाताकडचं चित्र पहा, किती छान आहे. ते रात्रीचं आहे. आकाशात चांदणे दिसतात तुम्हाला बघा, दिसतात ना? आणि उजवीकडे पहा, हो, आणि उजवीकडल्या चित्रात बघा, सूर्योदय होण्याची वेळ होत आहे, पहाट झालेली आहे आणि एक व्यक्ती तुम्हाला त्याच्या कामावर किंवा शेतकरी असेल तर शेतावर जाण्याच्या तयारीमध्ये आहे. आता पहा, आता आणखीन स्पष्ट चित्र झालं, म्हणजे सूर्योदय झालेला दिसतोय का तुम्हाला? हो हो, लख प्रकाश पडलेला आहे. डोंगर, झाडांमधून सूर्याची किरण आरपार येऊन बघा त्या फुलांवर पडलेली आहेत. किती छान दिसतं दृश्य. आणि उजवीकडे बघा, हो, उजवीकडे जो रस्ता आहे त्या रस्त्यात रहदारी सुरू होण्याची तयारी आहे. आता उजाडेल ही कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आहे. त्यांची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. पण सुरुवातीला या कवितेमध्ये काय दिलंय बघा, उजव्या साईडला दिलंय. कोण वाचतंय बरं? टीचर, मी वाचते योगिता. सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले आहे. बरोबर. तुम्ही कधी उठता रे बाळांनो? सूर्योदय होण्यापूर्वी उठता की सूर्योदय झाल्यानंतर उठता? सूर्योदय झाल्यानंतर. मला माहिती आहे, बऱ्याच वेळा तुम्हाला जबरदस्तीने उठवलं जातं, उठ, ऑनलाईन लेक्चर आहे, बरोबर ना? हो. आपण शहरामध्ये राहतो म्हणून आपल्याला सूर्योदय झालेला लवकर कळत नाहीत ह्या इमारतींमुळे. पण जर आपण उंच ठिकाणी गेलो तर आपल्याला कळतं की सूर्योदय झालेला आहे. आणि मग आजूबाजूचा परिसर, त्या परिसरामध्ये, त्या वातावरणामध्ये कोणकोणते बदल होतात ते आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच बदल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मंगेश पाडगावकर या कवींची माहिती तुम्हाला मी आता सांगितलं की त्यांचा जन्म 10 मार्च 1929 ला झाला आणि मृत्यू 30 डिसेंबर 2015 ला झाला. यांचा जन्म वेंगुर्ला येथे झाला. वेंगुर्ला कुठे माहिती का तुम्हाला? नाही सर. यस, मग मी सांगतो ना, सिंधुदुर्ग जिल्हा तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये. हो सर. ओके. आणि त्यांच्या वडिलांचं नाव केशव आत्माराम पाडगावकर आणि आईचं नाव रखमाबाई केशव
पाडगावकर. आणि त्यांना 2 मुलं वगैरे आहे, 2 मुलं 1 मुलगी आहे. त्यांना महाराष्ट्र भूषणाचा पुरस्कार मिळालेला आहे. असे हे प्रसिद्ध कवी यांची बरीचशी गाणी जी लोकगीतं आहेत, भावगीतं आहेत, चित्रपटामध्ये यांची गाणी आहेत. तर असे हे प्रसिद्ध कवी असून त्यांचे बघा आपण हे जे आहे संग्रह पुस्तकांची नावं बघा. धारा नृत्य हे त्यांचं पुस्तक आहे. जिप्सी आहे, आपली जी कविता आहे ना आताची, आता उजाडेल, ती या जिप्सी या अल्बम मधून घेतलेली आहे. कवितांचा संग्रह, अल्बम आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो. छोरी, मीरा, सलाम इत्यादी कविता संग्रह त्यांचे फार प्रसिद्ध आहेत. हे आपण त्यांचा फोटो, कविवर्य मंगेश पाडगावकर. आणि हे त्यांची पुस्तकांची नाव आहेत बघा. काय काय नाव आहेत वाचा बरं पुन्हा एकदा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. आणि बघा धारा नृत्य त्याच्या खाली लिहिले बघा, मंगेश पाडगावकर. जिप्सी मंगेश पाडगावकर, छोरी मंगेश पाडगावकर, मीरा मंगेश पाडगावकर. ही कसली पुस्तक आहेत माहिती मुलांनो? या पुस्तकांमध्ये सर्व कविताच आहेत. समजा धारा नृत्य हा कविता संग्रह आहे, त्यामध्ये 20 किंवा 30 किंवा 40 कविता असतील. जिप्सी मध्ये 20 किंवा 40-30 असतील, कारण त्यांचे प्रत्येक कविता संग्रह मला वाचायला नाही मिळाले. आता उजाडेल ही कविता मंगेश पाडगावकर यांच्या जिप्सी या काव्य संग्रहातून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे त्यांचा जिप्सी काव्य संग्रह. मग मी तुम्हाला म्हणालो आता एका काव्य संग्रहामध्ये किती कविता असतील? 20 एकदम बरोबर. नाही त्या कवीची जेवढी मर्यादा आहे, मग 20 असतील, 30 असतील, 22 असतील, त्याला आपण म्हणतो काव्य संग्रह. त्यातली ही एक कविता आहे आपली आता उजाडेल. बघा त्यांच्या ओरिजिनल पुस्तकामध्ये ही त्यांनी अशा स्वरूपात लिहिलेली कविता. थोडासा अंधार, थोडासा उजेड. आता आपण ही कविता समजून घेऊया. आता उजाडेल खिन्न अंधार, आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल. आता पहा, खिन्न अंधार. बघा आता आपल्याकडे समजा रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि लाईट नसेल आणि अचानक तुम्हाला जाग आली, तर तुम्हाला आजूबाजूला काही दिसतं का रे बाळांनो? नाही. असा जो काळा कुट्टा अंधार असतो ना, त्याला म्हटलंय खिन्न आंधळा अंधार. बघा अंधाराला पण काय म्हटलंय? आंधळा म्हटलंय. म्हणजे त्यांनी इमॅजिन केलंय, कल्पना केली की अंधार हा एक जीव आहे, अंधार हा एक जीव आहे आणि तो पण आंधळा झालेला आहे. पण आता काय होईल बरं? तो अंधार ओसरेल, पार ओसरेल. म्हणजे काय होईल रे? संपून जाईल. अंधार हो ओसरेल. जसं बघा पुराचं पाणी ओसरतं म्हणजे काय? हो. लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजड. ही जी किरणांची लहर येणार आहे, सूर्यकिरणांची, आणि त्याच्यामध्ये एक नवीन कलाकृती मोहरेल, ती साकारली जाईल आता उजेड. शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता. बघा आनंद कसला आहे? शुभ्र. बघा तुम्हाला माहिती आहे शुभ्र म्हणजे पांढरा, सफेद. सूर्य उजडल्यावर आपल्याला सगळीकडे काय दिसतं? सफेद दिसतं. मग आनंदाच्या लाटा. आता का बरं आनंदाच्या लाटा? सूर्य उगवल्यावरती सगळीकडे ही जी धरती आहे नव्याने जागृत झालेली असते. रात्री जो कालचा थकवा आहे तो थकवा गेल्यानंतर, आराम मिळाल्यानंतर सगळी जीवसृष्टी, वनस्पती असतील, पाखरे असतील, प्राणी असतील, माणसं असतील, आणि एक नवीन उत्साह असतो. म्हणून ते वाक्य म्हटलंय शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल आता, आता उजाडेल. आता ते शब्द बघा, खगांच्या. खग म्हणजे काय रे? पक्षी. बरोबर, पक्षी. मग तुम्हाला माहिती का, आपल्या आजूबाजूला जर झाडं असतील आणि तुम्ही जर सकाळी लवकर उठला
तर त्या झाडांवर तुम्हाला त्या पक्ष्यांची किलबिल ऐकायला येते. काय ऐकायला येते? किलबिल. हो हो. कवी इमॅजिन करतो की ती किलबिल त्यांच्या गोड गळ्यातून ती गाणी गातायत. या ठिकाणी बघा, पालवेल म्हणजेच काय होईल, त्यांची किलबिल सुरू होईल, ते गाणं गातील आणि आता उजाडेल. म्हणजेच सूर्योदय झाल्यानंतर कोणकोणत्या घटना घडतील की जो आंधळा अंधार आहे तो ओसरेल, किरणांची कलाभूत मोहरेल, शुभ्र आनंदाच्या लाटा फुटतील. आणि काय बघा, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल. बघा समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला उजाडलेलं दिसतंय. सोनेरी गोळा दिसतो पूर्वेकडे, सोनेरी रंगाचा. आणि बघा हे किलबिल पक्षी आकाशामध्ये भरारी मानतात आणि खरोच एकदम चिवचिवाट त्यांचा सुरू असतो. वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल. वारा कुठे हसेल? पर्णात. बरोबर, एक्झॅक्टली, झाडांच्या पानामध्ये वारा हसेल. आणि म्हणून बघा तुम्हाला समोर दिसतोय, वाऱ्यामुळे त्या ज्या वनस्पती आहेत त्या डोलतायत. मुग्ध हिरवेपणात, गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल. आता हे दहीवर मिसळेल म्हणजे काय मिसळेल रे? अच्छा बाळांनो, तुम्ही कधी सकाळी सकाळी गवतामधून किंवा एखाद्या वनस्पतीला हात लावून कधी चाललाय का? हो, त्यामध्ये पाणी असतं. हा, त्याला दवबिंदू म्हणतो बघा. काय म्हणतो? इंग्लिश मध्ये ड्यू ड्रॉप म्हणतो बघा. हा, मग त्या पानांमध्ये, त्या पानांवर दवबिंदू असतील आणि ते प्रकाशतील, तुम्हाला चमकतील. आणि म्हणून म्हणजे बघा, निसर्गामध्ये कोणकोणते बदल होतील याचं वर्णन या ठिकाणी केले, आता उजाडेल या कवितेमध्ये. पुढच्या पॅराग्राफमध्ये बघा दिलंय, आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल. पारिजातकाची फुलं जी आहेत ना, पाहिलीत का तुम्ही ती? हो सर, पाहिले. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. मग त्या पारिजातकाचा जो सुगंध आहे त्या वाऱ्याबरोबर दूरवर पसरेल आणि तो पारिजात आपल्या सुगंधाची बरसात करेल, भरभरून देईल. गोड कोवळा गारवा सुगंधात थरेल. आता गारवा शब्द का वाढलाय तुम्हाला सांगा. सकाळी सकाळी सूर्य उगवतो तेव्हा उष्णता जास्त असते की थोडासा गारवा असतो? तो गोड कोवळा आहे. कोवळा असं काय म्हटलं बरं? तो आपल्याला हवा हवासा वाटणार आहे. सुगंधात थरारेल, आता उजाडेल. फुलतील न कळत कळ्यातले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशा दिशातून उमलेल. तुम्हाला माहिती की कळ्या केव्हा फुलतात? पहाटेच्या वेळी. एकदम बरोबर. तुम्ही जर एखाद्या फुलाची कळी पाहिली रात्री तर ती कळी असते आणि सकाळी पहाटे हळूहळू तिच्या पाकळ्या उमलल्या जातात आणि त्या पाकळ्यातले देवदूत या ठिकाणी बघा, फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल. पहा समोर दिले आकाश कसं दिसतंय तुम्हाला? निळ. बरोबर आहे, एकदम निळे आकाश भरून दिसतंय. दाही दिशा. किती दिशा आहेत रे? ऐका ऐका ऐका. आता ऐका ना,
अरे ऐका ना आता. 10. अरे ऐका, 10 दिशा आहेत असं पण मांडलं. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा. हे कळलं का तुम्हाला? हो. 4 मुख्य दिशा असतात आणि 4 उपदिशा असतात. उपदिशा. ओके. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, हे 8 झाल्या. आणि तुमच्या डोक्याच्या वर आकाश आहे ना, ती एक दिशा. आणि तुमच्या पायाखाली जमीन आहे, ती एक दिशा. मग झाल्या किती? 10. बरोबर ना. सोप्या भाषेमध्ये 10 दिशा उजळून म्हणजे सगळीकडे उजाडलं जाईल. आणि प्रकाशाचं महादान बघा. तुम्हाला रक्तदान माहिती की नाही? हो सर माहिती आहे. हो. आपण एखाद्या पेशंटला रक्ताची गरज लागल्यावर रक्त देतात, ते रक्तदान. इथे म्हटलं प्रकाशाचं महादान. म्हणजे बघा, सूर्य आपल्याला प्रकाश देतो की नाही देतो? आणि जगात या जगामध्ये जितकी जीवसृष्टी आहे तो सर्वांना देतो, म्हणून त्याला म्हटलंय महादान. आणि हे दान काय होईल? प्रत्येक कणाकणात स्फुरेल, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये एक नवीन जीव निर्माण करेल, उत्साह निर्माण करेल हे दान. आता उजाडेल. आज सारे भय सरे, पुरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल. बघा, तुम्हाला भीती कुठे वाटते? अंधारात वाटते की उजेडात वाटते? मला पण, मी लहान असताना वाटायची बा भीती, घरी जर एकटा असेल ना तर. म्हणून बघा तिथं पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय आज सारे भय सरे. भय म्हणजे काय रे? भीती. सरे म्हणजे काय? निघून जाईल. का निघून जाईल रे? कारण आता ज्योती, हो, प्रकाश आलेला आहे ना. उरी म्हणजे काय? मनात. उरी म्हणजे काय? उर म्हणजे छाती, मन. ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगेल. पहाट काय करणार आहे? तुम्हाला आशीर्वाद देणार की चला आज आपण नव्याने नवीन जीवनाची सुरुवात करूया. काल झालं तर गेलं, कालचा भूतकाळ. आता उजाडेल. ओके. हो सर. आता आपण एक शब्दाचा अर्थ घेतला बघा, खिन्न. आता उजाडेल, त्यामध्ये बघा एक शब्द तो आता उजाडेल. खिन्न, आंधळा, अंधार. तर खिन्नचा अर्थ काय? उदास. बरोबर. लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल. बघा, कलाभूत म्हणजे बघा ही नक्षी काढली बघा. नक्षी. हो, साडीवर काढलेली आहे की नाही कलाभूत? हो काढली. रेशमी धाग्याभोवती चांदीचे तंतू गुंडाळून पीळ काढलाय बघा. ते हा जो साडीचा पदर आहे ना, आता ते खरोखर ती कलाभूत साडीवरती आहे, पण तुम्हाला इथे निसर्गात दिसतंय बघा डाव्या चित्रात. हारावर बघा, हा जो हार आहे ना, हाराला पण बघा रेशमी धागे लावलेले असतात बघा. लग्नामध्ये जे नवरदेवाला त्याला आपण कलाभूत म्हटलेलं आहे. बघा, कलाभूत म्हणजे काय? सोन्याची जर म्हणजे बारीक तार. आता इथे बघा, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल आता. हे बघा, ही किलबिल करणारे पक्षी दिसतात बघा, है ना? दिसतात सर. ओके. आणि खग म्हणजे काय? पक्षी. व्हेरी गुड. आणि मृदू म्हणजे काय? नाजूक. ओके. आता पुढचा आपला स्टांजा होता, वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, गहीवरल्या प्रकाशी, दहीवर मिसळेल आता उजाडेल. आता गहीवरले म्हणजे काय रे? मनात. ओके ना. कधी कधी आपण म्हणतो बघा, आईनी मला इतकं प्रेम आलो. आणि दहीवरचा अर्थ बघा, तुम्हाला पानावर दिसतात बघा, ड्यू ड्रॉप दिसतात का? दव दिसतात ना. ओके. म्हणून तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही अशा ठिकाणी गेलाय का कधी? त्या पानांना स्पर्श केलाय का? गेलोय. मी लहानपणी गेलो होतो आमच्या शेतामधून.
आणि मी म्हटलं अरे माझी पॅन्ट कशी ओली झाली. नंतर बघितलं तर त्या पानांचं दवबिंदू लागलेले होते. आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल. बघा हा तुमचा पारिजात. कळी बघा आधी उजव्या साईडला कळी आहे, डाव्या साईडला तिचं रूपांतर फुलामध्ये होतंय बघा. आता पूर्णपणे हो हो. निळा सोनेरी गौरव दिशा दिशातून उमलेल. बघा आता इथे निळा आणि सोनेरी का म्हटलं तर बघा आकाश निळं आहे, सूर्याचे किरण कसे आहेत सोनेरी आहेत, फुलं कशी आहेत वेगवेगळ्या रंगाची आहेत, वेगवेगळ्या रंगाची. यस. त्यामुळं सगळीकडे निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल. बघा महादान म्हणजे काय. ओके. हा विद्यार्थी मित्रांनो, मग आता सूर्य आपल्याला प्रकाशाचं दान देतो, पण तुम्हाला जी रिया आहे किंवा आपली दुसरी मुलगी आहे त्या सर्वांना तुम्हाला जर दान द्यायचं असेल तर तुम्ही सर्वात मोठं कोणतं दान द्याल. रक्तदान. मला हेच पाहिजे होतं. अभिनंदन. रक्तदान बरोबर. त्याने आपण जीव वाचवतो. आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल. ज्योतिर्मय म्हणजे काय रे. प्रकाशमान होणे. चला आता आपण ही कविता आपल्याला जशी जमेल तशी आपण समजून घेतली. बघूया तुम्हाला किती समजली ती. काही प्रश्न आहेत बघा. आनंदाने मृदू गळ्याने कोण गाणार आहे. वारा. थांबा पर्याय आहे का, उत्तर देऊ नका, मग सस्पेन्स निघून जातो, मजा निघून जाते. थांबा, उत्तर देऊ नका, माझं बोलणं संपू द्या. आनंदाने मृदू गळ्याने कोण गाणार आहे. तुमच्या समोर 4 पर्याय येणार आणि मग उत्तर द्यायचं. वारा, पाने, पक्षी की प्रकाश. तुमचं उत्तर बरोबर आहे का. क्या बात आहे, अभिनंदन. दुसरा प्रश्न. पाना पानातून कोण हसणार आहे. अंधार, वारा, फुले, सूर्य. वारा. मला तर वेगळंच काहीतरी वाटतंय. बघूया आपण, तपासूया. वारा. क्या बात आहे. अरे तुम्ही मला पण हरवलं. तुमचं उत्तर बरोबर आहे. चला तिसरा प्रश्न. आनंदाने सुगंधाची बरसात कोण करणार आहे. पक्षी, वारा, प्रकाश की पारिजात. खुशबू कौन फैलाने वाला है. चलो देखते हैं आपका आंसर सही है कि गलत है. एकदम बरोबर, पारिजात. चौथा प्रश्न. उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे. भय म्हणजे भीती. अंधाराचे, महादानाचे, प्रकाशाचे, गरिबीचे. पक्का श्योर. ओके. कंप्यूटर महाशय अंधाराचे को लॉक कर दो बच्चों के लिए. क्या बात है, अभिनंदन, छान. पुढचा प्रश्न बघूया, 5वा. उदास या अर्थाचा कवितेत आलेला समानार्थी शब्द सांगा. नीट आहे का प्रश्न. उदास या अर्थाचा कवितेत आलेला समानार्थी शब्द सांगा. खिन्न, कळा, भय, आनंद. आर यू श्योर. कंप्यूटर महाशय खिन्नो को लॉक कर दिया जाए. सही जवाब है. चला आता इथे बघा. कवितेत आलेल्या विशेष आणि विशेषणांच्या जोड्या लावायच्या. विशेष. दिशा. बरं. दाही दिशा. क्या बात है. विशेषण म्हणजे काय. एकदम बरोबर आहे.
तुम्हाला विशेषण म्हणजे काय मी सांगतो बघा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. दिशा, दिशा हे नाव आहे, मग दिशाचं विशेषण काय आहे? दाही दिशा. चला आता पुढचं विशेष्य घेऊया. अंधार. अंधार कसा आहे रे? गारवा कसा आहे? कोवळा. बरोबर. आकाश कसे आहे? ते विशेष आणि विशेषण पण तुम्ही खूप छान समजून घेतलं. चला धन्यवाद. आज तुम्ही ही कविता मला समजवण्यास समजून घेण्यास मदत केली आणि छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार, अभिनंदन. सर मी गाऊन दाखवू का ही कविता? क्या बात आहे, मला तेच पाहिजे होतं रे. मी तुम्हाला, माझा जरा घसा बसलाय ना म्हणून. ठीक आहे, गाऊन दाखव. हा. आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, उजाडेल, खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल हो, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, उजाडेल, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, उजाडेल, वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवे पणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळले, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, उजाडेल, आनंदात पारिजात उधळली बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल हो, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, उजाडेल, फुलतील नकळत कळातले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, उजाडेल, निळे आकाश, निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, उजाडेल, आज सारे भय सरे उरी ज्योती मरण झरे, आज सारे भय सरे उरी ज्योती मरण झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल, आता उजाडेल, आता उजाडेल, उजाडेल. थँक्यू. तनुष्का, आता आपण खऱ्या अर्थाने ही कविता समजून घेतली, कारण थोडं घसा बसल्यामुळे मला काय ते गाता आलं नाही, पण तू इतकी छान गायली. खरोखर तुझं अभिनंदन आणि तुझ्या आई वडिलांचं पण अभिनंदन, ज्यांनी तुला अशा प्रकारचं शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी तुला सपोर्ट केला, पाठिंबा केला. खूप छान, खूप छान. तर धन्यवाद तुमचं सर्वांचं. आभार.